नमस्कार मंडळी, तुमचे काजल विटकर चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये वटपौर्णिमा या सणाला सुवासिनीच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. पतीला उदंड आयुष्य लाभो आणि 7 जन्मी हाच पती मिळावा यासाठी सर्व विवाहित महिला हे व्रत अतिशय श्रद्धेने करतात. यावर्षी म्हणजेच 2026 मध्ये वटपौर्णिमा कधी आहे, पूजाचा सर्वात उत्तम शुभ मुहूर्त कोणता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूजेच्या वेळी सुवासिनींनी कोणत्या चुका टाळाव्या पाहिजेत याची संपूर्ण आणि अचूक माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मंडळी, हिंदू पंचांगानुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमा साजरी केली जाते. यावर्षी म्हणजेच 2026 मध्ये वटपौर्णिमेचा सण सोमवारी 29 जून रोजी साजरा होणार आहे. आता जाणून घेऊया पौर्णिमा तिथी कधी सुरू होत आहे ते. आता वर्षी ज्येष्ठ पौर्णिमा तिथी 28 जून 2026 रोजी रविवारच्या दिवशी सकाळी 8:35 सुरू होणार आहे आणि ही तिथी 29 जून 2026 रोजी सोमवारच्या दिवशी सकाळी 8:48 समाप्त होईल. शास्त्रानुसार आणि उद्यात तिथीच्या नियमानुसार वटपौर्णिमेचा व्रत आणि पूजा सोमवार 29 जून रोजी केली जाईल. पूजेचा सर्वात उत्तम शुभ मुहूर्त वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी हिंदू पंचांगानुसार सोमवारी सकाळी 8:55 पासून ते सकाळी 10:40 पर्यंत अतिशय शुभ आणि उत्तम मुहूर्त आहे. या शुभ काळात जर तुम्ही पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाची पूजा केली तर त्यांचे अत्यंत शुभ फळ द्यायला तुम्हाला प्राप्त होईल. मंडळी, मुहूर्त तर आपण जाणून घेतला. आता पाहूया वटपौर्णिमेच्या अगदी सोप्या आणि शास्त्रज्ञ पूजा विधी कशी करावी. वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून छान सुवासिक वस्त्र किंवा नवीन साडी परिधान करावी. त्यानंतर पूजेचं ताट तयार करावे. पूजेच्या ताटामध्ये हळद, कुंकू, अक्षता, विड्याची पानं, सुपारी, 5 प्रकारची फळे, एखादे गोड पक्वत्र किंवा पेढे, दूध, दीप, तांबेभर पाणी आणि वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा सुती धागा म्हणजेच सूत आणणे गरजेचं आहे. आता हे ताट घेऊन वडाच्या झाडाजवळ जावे. जर तुम्ही घरात वडाची फांदी आणून पूजा करणार असाल तर एका पाटावर किंवा चौरंगावर कलश ठेवून स्थापित करावी. सर्वात आधी वडाच्या मुळाशी थोडे जल अर्पण करावे. त्यानंतर वडाच्या झाडाला हळद, कुंकू आणि अक्षता व्हाव्यात. पूजेच्या ताटातील 5 प्रकारची फळं आणि गोड नैवेद्य वडाला अर्पण करावा. धूप आणि दिवा लावून वडाची आरती करावी. त्यानंतर पूजेचा सर्वात महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे प्रदक्षिणा. वडाला सुती पांढरा धागा म्हणजे सूत गुंडळतं आपल्याला मनातमध्ये पतीचं उदंड आयुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करावी. शास्त्रानुसार वडाच्या झाडाला कमीत कमी 7 प्रदक्षिणा घालावे अत्यंत आवश्यक मानले जाते. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर मनोभावाने नमस्कार करावा आणि सत्यवान सावित्रीच्या कथेचे स्मरण करावे. मंडळी, वटपौर्णिमेची पूजा करताना आपल्याकडून नकळत काही छोट्या चुका होतात. त्यामुळे आपल्याला व्रतमध्ये खंड पडू शकतो किंवा पूजेचे पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही. म्हणून या 4 गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा. या चुका करणे टाळा. पहिली चूक, कपड्याचा आणि बांगड्याचा रंग. वटपौर्णिमेला हा सौभाग्याचा सण आणि या दिवशी पूजा करताना सुवासिनीची चुकूनही काळ्या रंगाची साडी, काळा ड्रेस किंवा काळ्या बांगड्या वापरू नयेत. हिंदू धर्मात शुभ आणि धार्मिक काळात काळा रंग वर्ज्य मानला जातो. या दिवशी लाल, हिरव्या, पिवळ्या किंवा गुलाबी यासारखे सौभाग्याचे आणि प्रसन्न रंगच परिधान करावे. दुसरी चूक, प्रदक्षिणा घालताना वादविवाद. वडाच्या झाडाला
प्रदक्षिणा घालताना अनेकदा महिलांची गर्दी होते. अशा वेळी इतर महिलांशी वाद घालणे, भांडण करणे किंवा मनामध्ये कोणाबद्दलही राग द्वेष ठेवणे टाळावे. पूजा करताना तुमचे मन शांत आणि आनंदी असले पाहिजे तर पूजेचे फळ मिळते. तसंच प्रदक्षिणा घालताना मध्येच कोणाला टोकू नका. तिसरी चूक, वडाच्या फांदीचे अस्वच्छ विसर्जन. आजकाल अनेक महिला घरामध्ये वडाची फांदी आणून पूजा करतात, पण पूजा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती फांदी कुठेही कचऱ्यात, रस्त्यावर किंवा अस्वच्छ ठिकाणी फेकू दिली जाते. वडाच्या झाडामध्ये देवाचा वास असतो, त्यामुळे ही चूक करू नका. पूजेनंतर ती फांदी एखाद्या कुंडीत सन्मानाने मातीत दाबा किंवा वाहत्या पाण्यात तिचे विसर्जन करा. चौथी चूक, कडू किंवा तिखट शब्दाचा वापर. वटपौर्णिमेच्या दिवशी व्रतचा उपवास असतो. या दिवशी घरात कोणावरही संताप करू नका. पतीशी किंवा घरातील मोठ्या माणसाशी वाद घालू नका. मुखातून कोणतेही अपशब्द काढू नका. जर मैत्रिणींनो, अशी होती या वर्षीच्या वटपौर्णिमेची तिथी, पूजेचा शुभ मुहूर्त, सोपी पूजा विधी आणि पूजा करताना टाळायच्या काही अत्यंत महत्त्वाच्या चुका. मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. तुमच्या सर्व मैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांच्याकडून पूजेमध्ये कोणत्या चुका होणार नाहीत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच शास्त्र माहितीसाठी आपल्या काजल विटकर चॅनलला आजच सबस्क्राईब करा. तुम्हाला सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. भेटूया पुढच्या एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद सर्वांना.